सावकार सुंदरबरोबर पळाला, तर काय सांगाल आजचा कशा पद्धतीनं हा आनंद साजरा करताय? एवढ्या मोठ्या मैदानामध्ये तुम्ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलाय. आनंद साजरा करायला म्हणजे एवढा की त्याला शब्दच नाहीत, म्हणजे बोलू शकत नाही. भागातलं मैदान, भागातला बैल दोन्ही आणि भागातला ड्रायव्हर, त्याच्यामुळे सगळ्या बैलवाल्यासनी ज्यांनी आता त्यांना पण नाकारला असेल, आम्हाला पण नाकारला असेल, त्यांना सगळ्यांनी आमच्या नंदीने त्यांना उत्तर दिलं. ह्याच्यापेक्षा आम्ही काहीच म्हणजे वेगळं कोणाला काय बोलू शकत नाही. नाकार द्यायचं सगळ्यांनाच नकारच येतो, कोण होकार म्हणत नाही. हो. ह्याच्या मागची कारण काय दादा? आणि म्हणजे कसा विषय नाही का, बैल आज आपला सुंदर चांगला बोलतोय, तर आज सलग 7वा 1 नंबर आहे. 1 नंबर करून आता कोरेगावला 23 तारखेला 1 नंबर झाला, त्याच्या आधी 18 तारखेला वडूरला 1 नंबर झाला. एवढा 1 नंबर करून बी मी प्रत्येक बैलवाले नाव घेऊ शकत नाही, पण प्रत्येक बैलवाल्याला मी फोन केले तरी एक बैलवाल्याला तर सांगितलं तरी अख्खं बक्षीस देतो, अख्खं बक्षीस देतो, मला बैल तेवढा घेऊन ये, तरी बैल त्यांनी दिलेला नाही. आणि ह्या भारत मामा ओळखून द्यायचे, यांनाही पैरा नव्हता, त्यांचा बैल आजारी होता, आमचा बैल आजारात उठला होता. आजारात उठल्यापासून सलंग आजचं मैदान 3रं आहे, 1 नंबर करतोय, 1 नंबर करा. बैलाने करून दाखवला सगळं. बरं, आता पैरा झाल्या दादा यांनी सांगितलं की अख्खं बक्षीस देतो, तरी सुद्धा पुढच्या बैलगाडी मालकानं पैरा नाकारला, काय सांगाल? मी 50,000 वाजे द्यायला तयार होतो, तरी मला बैल दिला नाही. पण बैलाने सिद्ध केलं. आपण कोणाच्या नंदीला नाव ठेवत नाही, फक्त माणसं ह्याच्यात जे बाकीचे आता एक शब्द वाईट वापरतो, खटकल, जिम मधली वडापाव येते ना, हे फक्त पैर होऊ दिलं नाही, दुसरं काही नाही. ह्याच्यात बैल मालकापर्यंत ती पोचू देत नाही ती, आणि आमचं बी आमच्यापर्यंत त्यांना पोचू देत नाही ती.